today we are going to see lesson number 8, states after the Maurya Empire. मागच्या लेसन मध्ये आपण मौर्य साम्राज्य बघितलं. आता मौर्य एम्पायरच्या ऱ्हासानंतर मौर्य एम्पायर संपल्यानंतरच्या स्टेट्स कोणत्या कोणत्या आहेत ते आपण बघूयात. त्यातला फर्स्ट आहे 8.1 मध्ये द शुंगा डायनस्टी म्हणजे शुंग साम्राज्य हे आपण बघणार आहोत. 8.2 मध्ये इंडो ग्रीक किंग्स, 8.3 मध्ये कुशाना किंग्स, 8.4 मध्ये द गुप्ता डायनस्टी, 8.5 मध्ये द वर्धन डायनस्टी, 8.6 मध्ये पॉवर्स इन नॉर्थ ईस्ट इंडिया. आपण आता हे 8.1 बघूया. सर्वात पहिल्यांदा द शुंगा डायनस्टी, शुंग साम्राज्य. ठीक आहे. आफ्टर एम्परर अशोका मौर्य पॉवर स्टार्टेड डिक्लायनिंग. सम्राट अशोकानंतर मौर्य साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला. डिक्लायनिंग म्हणजे मौर्य साम्राज्य संपत आलं. द लास्ट मौर्य एम्पायर वॉज कॉल्ड बृहद्रथा. तर शेवटचा जो मौर्य सम्राट आहे तर त्याचं नाव होतं बृहद्रथ. द मौर्य जनरल पुष्यमित्रा शुंगा रिवोल्टेड अगेन्स्ट बृहद्रथा, किल्ड हिम अँड बिकेम द किंग हिमसेल्फ. तर मौर्य एक सरदार होता, मौर्यांचा एक सरदार होता पुष्यमित्रा शुंग. त्याने जो शेवटचा मौर्य सम्राट आहे बृहद्रथ त्याच्या विरुद्ध बंड केलं, त्याला मारलं आणि स्वतः राजा झाला. 8.2 मध्ये बघूयात इंडो ग्रीक किंग्स. तर आता आपण बघूयात इंडो ग्रीक राजे कोण होते. ड्युरिंग धिस पिरियड देअर वेअर सेव्हरल स्मॉल किंगडम्स रूल्ड बाय ग्रीक किंग्स टू द नॉर्थ वेस्ट ऑफ द इंडियन सबकॉन्टिनंट. भारतीय उपखंडामध्ये नॉर्थ वेस्ट दिशेला खूप सारे छोटे छोटे राज्य होते जिथे ग्रीक राजे राज्य करत होते. दोज किंग्स आर नोन ॲज इंडो ग्रीक किंग्स आणि त्यांना इंडो ग्रीक राजे म्हणून ओळखले जाते. इन द हिस्ट्री ऑफ द कॉइन्स ऑफ एन्शियंट इंडिया द कॉइन्स ऑफ दीज किंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. जर आपण प्राचीन भारतामध्ये जे नाणी वापरली जायची, कॉइन्स वापरले जायची, त्याचा जर इतिहास बघितला तर त्या इतिहासामध्ये ह्या राजांचे जे कॉइन्स आहेत, नाणे आहेत, ते इम्पॉर्टंट आहेत. दे हॅड अ ट्रेडिशन ऑफ पुटिंग द पिक्चर ऑफ द किंग ऑन वन साईड अँड दॅट ऑफ अ डेटी ऑन द अदर साईड. तर त्यांनी कुठली परंपरा चालू केली होती त्या राजांनी, तर त्या नाण्याच्या, त्या कॉइनच्या एका साईडला त्या राजाचं चित्र असे आणि दुसऱ्या साईडला त्यांच्या डिएटी म्हणजे देवतेचं चित्र असे. दिस ट्रॅडिशन लेटर टूक रूट इन इंडिया. आणि ही जी परंपरा आहे म्हणजे राजांनी स्वतःची चित्र असलेली नाणी आणि देवाचं चित्र असलेली नाणी तयार करणे, तर हे भारतामध्ये याचे मूळ रुजले. वन ऑफ द फेमस इंडो ग्रीक किंग्स वॉज मिनॅंडर. तर या सर्व जे इंडो ग्रीक राजे होते तर त्यातला एक मिनॅंडर नावाचा राजा फेमस होता. हू डिस्कस्ड बुद्धिस्ट फिलॉसॉफी विथ द बुद्धिस्ट भिक्खू नागसेना. तर त्याने जे बौद्ध भिक्खू होते नागसेना त्यांच्यासोबत बौद्ध तत्वज्ञानाची चर्चा केली होती. मिनॅंडर इज ऑल्सो रेफर्ड टू ॲज मिलिंदा. तर मिनॅंडरलाच मिलिंद असंही म्हटलं जातं. द क्वेश्चन्स दॅट ही डिस्कस्ड विथ भिक्खू नागसेना लेड टू द क्रिएशन ऑफ द बुक मिलिंदपना. तर जे मिलिंदाने म्हणजेच मिनॅंडरने जे प्रश्न विचारले होते बौद्ध भिक्खू नागसेनाला, त्याच्यावरती एक पुस्तक तयार झालेलं आहे, त्यालाच मिलिंदपना असं म्हटलं जातं. द पाली वर्ड पना मीन्स क्वेश्चन. तर यातला जो पना म्हणजेच तो पाली शब्द आहे तर त्याचा अर्थ होतो क्वेश्चन. आता इथे अ सिल्वर कॉइन ऑफ मिनॅंडर बोथ साइड्स. इथे बघा हे राजाचं चित्र आहे, हे त्याच्या देवतेचं चित्र आहे. हे एक चांदीचं नाणं आहे मिनॅंडर राजाचं. 8.3 कुशाना किंग्स. तर कुशान राजे बघूयात आपण आता. इंडिया वॉज इन्व्हेडेड फ्रॉम टाईम टू टाईम बाय सेव्हरल ट्राईब्स. तर भारतावरती वेळोवेळी वेगवेगळ्या जमातींनी आक्रमणे केली. द कुशानाज वेअर वन सच ट्राईब फ्रॉम सेंट्रल एशिया. तर मध्य आशियामधली कुशान ही तशी जमात आहे की ज्याने भारतावरती आक्रमण केलं.
They established their rule in the northwestern region and in Kashmir in the 1st century CE. तर पहिल्या सेंचुरीमध्ये CE त्यांनी काश्मीरमध्ये नॉर्थ वेस्ट साईडला आपला राज्य प्रस्थापित केलं. द कुशाना किंग्स वेअर द फर्स्ट टू स्टार्ट मिंटिंग ऑफ गोल्ड कॉइन्स इन इंडिया. तर हे जे कुशाण राजे होते त्यांनी सर्वप्रथम सोन्याची नाणी तयार करण्यासाठी सोन्याची नाणी पाडण्याची प्रथा भारतामध्ये आणली. They started the custom of putting the images of Gautam Buddha and different Indian deities on the coins. आणि त्यांनी त्या सोन्याच्या नाण्यांवरती गौतम बुद्ध आणि अजून दुसरे जे भारतीय देवतेचे चित्र वापरण्याची पद्धत सुरू केली. द कुशाण किंग कनिष्का एक्सटेंडेड देअर एम्पायर. तर कुशाण राजा होता कनिष्क, त्याने त्याच्या साम्राज्याचा विस्तार केला. आता आपण त्याच्याबद्दल बघूया. एम्परर कनिष्का. तर कनिष्क सम्राट बघूयात. कनिष्काज एम्पायर एक्सटेंडेड फ्रॉम काबूल इन द वेस्ट टू वाराणसी इन द ईस्ट. तर सम्राट कनिष्काचं जे राज्य होतं ते वेस्ट म्हणजे पश्चिमेच्या काबूलपासून पूर्वेच्या वाराणसीपर्यंत पसरलेलं होतं. गोल्ड अँड कॉपर कॉइन्स मिंटेड बाय हिम हॅव बीन फाउंड इन नॉर्थ इंडिया. उत्तर भारतामध्ये त्याने तयार केलेले सोने आणि तांब्याचे नाणी मिळालेले आहेत. द फोर्थ बुद्धिस्ट काउन्सिल वॉज हेल्ड इन काश्मीर ड्युरिंग हिज रेन. तर कनिष्काच्याच काळामध्ये काश्मीरमध्ये चौथी बौद्ध परिषद भरवण्यात आली. ही एस्टॅब्लिश द सिटी ऑफ कनिष्कापूर इन काश्मीर. काश्मीरमध्ये कनिष्कपूर नावाचे त्याने शहर वसवले. इट इज बिलीव्ड दॅट द विलेज ऑफ कामपूर नियर श्रीनगर टुडे कुड बी कनिष्कपूर. आत्ताचे श्रीनगरमध्ये असलेले जे गाव आहे कामपूर नावाचे तेच त्या काळचे कनिष्कपूर असावे. द वेल नोन पोएट अश्वघोष लिव्ड ड्युरिंग द रेन ऑफ कनिष्का. कनिष्काच्या काळामध्ये एक कवी होऊन गेला अश्वघोष नावाचा. ही रोड द टेक्स्ट बुद्धचरित्रा अँड वज्रासूची. त्याने बुद्धचरित्र आणि वज्रासूची नावाचे लेख लिहिले आहेत. द फेमस वैद्य चरका वॉज ऑल्सो इन कनिष्काज कोर्ट. तर फेमस वैद्य आहेत चरक नावाचे ऋषी, चरक नावाचे आयुर्वेदाचार्य, तर ते कनिष्काच्या दरबारामध्ये होते. हे बघा गोल्ड कॉइन आहे कनिष्काने छापलेले. ठीक आहे. 8.4 द गुप्ता डायनस्टी. गुप्त साम्राज्य आपण बघूयात आता. द एंड ऑफ द 3rd century CE सॉ द राईज ऑफ द गुप्ता डायनेस्टी इन नॉर्थ इंडिया. उत्तर भारतामध्ये तिसऱ्या शतकाच्या जे ख्रिश्चन इरा आहे तर त्याच्या शेवटी आपल्याला गुप्त साम्राज्याचा उदय झालेला दिसला. द गुप्ताज रिमेन इन पॉवर फॉर नियरली 3 centuries. 3 शतकं म्हणजे 300 years गुप्तांचं साम्राज्य तिथे होते. श्री गुप्ता वॉज द फाउंडर ऑफ द गुप्ता डायनस्टी. गुप्त साम्राज्याचे जे फाउंडर आहेत म्हणजे कुणी गुप्त साम्राज्याची स्थापना केली तर त्यांचं नाव आहे श्रीगुप्त. समुद्रगुप्ता अँड चंद्रगुप्ता टू वेअर द नोटेबल किंग्स ऑफ द गुप्ता डायनस्टी. गुप्त साम्राज्यामधले समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त टू हे राजे नाव घेण्यासारखे आहेत. समुद्रगुप्ता बघूयात आपण आता. द एक्सपान्शन ऑफ द गुप्ता एम्पायर बिगॅन ड्युरिंग द रेन ऑफ चंद्रगुप्ता I. तर गुप्त साम्राज्याचा जो विस्तार आहे तो चंद्रगुप्त 1च्या काळामध्ये झाला. हिज सन समुद्रगुप्ता डिफिटेड द स्मॉलर नेबरिंग किंगडम्स अँड एक्सटेंडेड द एम्पायर फर्दर. आणि त्याचा मुलगा चंद्रगुप्त Iचा मुलगा समुद्रगुप्ता याने शेजारील जे छोटे छोटे राज्य होते त्यांना हरवलं लढाईमध्ये आणि आपला साम्राज्याचा अजून विस्तार केला. In his time, the Gupta Empire spread from Assam up to the Punjab.
समुद्रगुप्ताच्या काळामध्ये जे गुप्त साम्राज्य होतं ते आसामपासून पंजाबपर्यंत पसरलेलं होतं. ही हॅड अल्सो कॉन्कर्ड द ईस्टर्न कोस्टल रिजन अप टू कांची इन तमिळनाडू. आणि त्याने अजून पूर्वेकडील जो समुद्रकिनारी भाग होता तमिळनाडूमधला कांची, तो सुद्धा जिंकून घेतला होता. ड्यू टू these victories, his power came to be recognized everywhere. आणि या सर्व विजयामुळे समुद्रगुप्ताची जी पॉवर आहे, त्याचं जे राज्य आहे, ते सर्वीकडे ते रेकग्नाइज झालं. म्हणजे सर्वांना समजलं की समुद्रगुप्त नावाचा असा राजा आहे. नावारूपाला आलं. ॲज अ रिझल्ट, किंग्स ऑन द नॉर्थ वेस्टर्न फ्रॉन्टियर्स ॲज वेल ॲज दोज इन श्रीलंका मेड ट्रिएटीज ऑफ फ्रेंडशिप विथ हिम. आणि त्याचं एवढं नाव झाल्यामुळे जे नॉर्थ वेस्ट साईडच्या बाउंड्रीवरचे जे राजे होते किंवा श्रीलंकेचे जे राजे होते, त्यांनी समुद्रगुप्तासोबत मैत्रीचा करार केला. म्हणजेच त्याचा अर्थ समुद्रगुप्त त्यांच्याशी लढाई करणार नाही, त्यांच्याशी हातमिळवणी केली. अ पिलर इन्स्क्रिप्शन ॲट प्रयाग डिस्क्राईब समुद्रगुप्ताज कॉन्क्वेस्ट अँड विक्ट्रीज. प्रयाग येथील जे पिलर आहे, स्तंभ आहे, त्याच्यावरती समुद्रगुप्ताने केलेल्या लढाया आणि त्यांचे विजय याचे वर्णन आपल्याला दिसते. दिस इन्स्क्रिप्शन इज नोन ॲज प्रयाग प्रशस्ती अँड अल्सो ॲज अलाहाबाद प्रशस्ती. तर यालाच हे जे इन्स्क्रिप्शन आहे म्हणजे ते स्तंभालेख आहेत, तर त्याला आपण प्रयाग प्रशस्ती किंवा अलाहाबाद प्रशस्ती म्हणूनही ओळखतो. ही वॉज ॲन एक्सपर्ट वीणा प्लेयर. समुद्रगुप्त हे खूप चांगल्या प्रकारे वीणा वादन करण्यात प्रवीण होते. ही मिंटेड कॉइन्स विच हॅड अ व्हरायटी ऑफ इमेजेस एनग्रेव्ड ऑन देम. त्यांनी वेगवेगळे इमेज छापलेले, वेगवेगळ्या प्रतिमा असलेले नाणी तयार केली. इन वन ऑफ देम ही इज सीन प्लेईंग द वीणा. आणि त्यातल्या एका नाण्यावरती ते वीणा वादन करताना, वीणा वाजवतानाचं चित्र आहे त्यांचं. हिज नेम समुद्रगुप्ता इज इनग्रेव्ड ऑन इट. आणि त्याच्यावरती त्याचं नाव समुद्रगुप्ता असं कोरलेलं आहे. अ गोल्ड कॉइन ऑफ समुद्रगुप्ता बोथ साइड्स. हे बघा, हे अशा प्रकारचे त्यांचे सोन्याची नाणे होते. आता आपण बघूया चंद्रगुप्ता टू. आफ्टर समुद्रगुप्ता हिज सन चंद्रगुप्ता टू असेंडेड द थ्रोन. समुद्रगुप्तानंतर चंद्रगुप्ता टू हा गुप्त साम्राज्याचा राजा झाला. ही एक्सटेंडेड द गुप्ता एम्पायर टुवर्ड्स द नॉर्थ वेस्ट. त्याने अजून जे गुप्त साम्राज्य होतं ते नॉर्थ वेस्ट साईडला वाढवलं. ही अल्सो वोन मालवा, गुजरात अँड सौराष्ट्र. त्याने माळवा, गुजरात आणि सौराष्ट्र हे प्रदेश सुद्धा जिंकून घेतले. ही एस्टॅब्लिश्ड गुड रिलेशन विथ द पॉवरफुल वाकाटका रूलर्स इन द साऊथ बाय गिविंग हिज डॉटर प्रभावती इन मॅरेज टू रुद्रसेन टू. त्याने आपली मुलगी प्रभावती हिचे लग्न वाकाटक नावाचा एक राजा होता, खूप बलशाली तो राजा होता, त्याच्या मुलाशी रुद्रसेन टू शी लावून दिले आणि अशा प्रकारे त्यांच्यासोबत चांगले नातेसंबंध तयार केले. देअर इज ॲन आयर्न पिलर ॲट मेहरौली नियर दिल्ली. दिल्लीमधल्या मेहरौली इथे एक लोखंडाचा पिलर आहे. इट हॅज नॉट रस्टेड इवन इन द कोर्स ऑफ द लास्ट 1500 इयर्स. आपल्याला माहीत आहे लोखंड जर पाण्यात ठेवलं तर ते गंजतं, त्याच्यावरती गंज चढतो, रस्ट होतं. पण हा जो लोखंडाचा पिलर आहे तो 1500 वर्षापूर्वीचा जुना आहे आणि तरीही तो अजून गंजलेला नाही. इट इज ॲन एक्सलंट स्पेसिमेन ऑफ मेटॉलॉजिकल स्किल ऑफ ॲन एन्शियंट इंडियन पीपल. मेटॉलॉजिकल स्किल म्हणजे धातूशी रिलेटेड जे स्किल असतं तर ते. तर याच्यावरून आपल्याला कळतं आहे की प्राचीन भारतातील लोक किती हुशार होती. हे त्यांच्या एक हुशारीचा नमुनाच आहे की अजूनही ते लोखंड गंजलेलं नाही आहे. द इन्स्क्रिप्शन ऑन द पिलर बियर्स द नेम ऑफ अ किंग कॉल्ड चंद्रा. आणि या पिलरवरती चंद्र असे नाव कोरलेले आहे.
It is on this basis that the iron pillar is assumed to be of the period of Chandragupta II. आणि त्याच्यावर चंद्र असं नाव कोरलेलं असल्यामुळे असं म्हटलं जातं की हा जो पिलर आहे, हा जो स्तंभ आहे, तो चंद्रगुप्त दोनच्या राजाच्या काळामधला आहे. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? द चायनीज ट्रॅव्हलर फा हियन केम टू इंडिया ड्युरिंग द रेन ऑफ चंद्रगुप्ता टू. चंद्रगुप्त दोनच्या काळामध्ये एक चायनीज प्रवासी होता, फा हियन, हा आला होता भारतामध्ये. इन हिज ट्रॅव्हलॉग ही हॅड डिस्क्राईब द सोशल लाईफ ड्युरिंग द गुप्ता पिरियड. मग असे जेव्हा ट्रॅव्हलर भारतामध्ये यायचे तेव्हा ते भारतातील साम्राज्याचं वर्णन करायचे, कुठंतरी ते लिहून ठेवायचे. मग तसं त्याने जे लिहून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी गुप्त साम्राज्याच्या काळामधले जे सामाजिक जीवन कशा प्रकारचे होतं त्याचं वर्णन केलेलं आहे. ही सेज दॅट इंडियन सिटीज आर बिग अँड प्रॉस्परस. त्याने असं म्हटलेलं आहे की भारतातली शहरे ही मोठी आणि प्रॉस्परस म्हणजे समृद्ध आहेत. देअर आर सेव्हरल गेस्ट हाऊसेस फॉर ट्रॅव्हलर्स अँड अल्सो सेव्हरल चॅरिटेबल ऑर्गनायझेशन. तर गेस्टसाठी, पाहुण्यांसाठी किंवा प्रवाशांसाठी गेस्ट हाऊसेस आहेत आणि अजून चॅरिटेबल ऑर्गनायझेशन म्हणजे धर्मशाळासुद्धा आहेत. द सिटी हॅज हॉस्पिटल्स वेअर द पुअर गेट मेडिकल ट्रीटमेंट फ्री ऑफ चार्ज. त्या शहरामध्ये असे दवाखानेसुद्धा आहेत जिथे गरीब लोक फुकट ट्रीटमेंट घेऊ शकतात. देअर आर ग्रेट विहार्स अँड टेम्पल्स. तिथे मोठे विहार्स आहेत आणि टेम्पल्स, मंदिरे आहेत. पीपल आर फ्री टू चूज एनी ऑक्युपेशन. लोक आपल्या मर्जीने कोणताही व्यवसाय करू शकतात. दे मूव्ह अबाउट फ्रीली. देअर आर नो रिस्ट्रिक्शन्स ऑन देअर मुवमेंट. ते भारतामध्ये कुठेही मोकळेपणाने फिरू शकतात, त्यांच्यावरती कोणतीही बंदी नाही आहे. गव्हर्मेंट ऑफिसर्स अँड सोल्जर्स आर पेड देअर सॅलरीज रेग्युलरली. जे गव्हर्मेंट अधिकारी आहेत, सरकारी अधिकारी आहेत किंवा जे सैनिक आहेत त्यांना त्यांचे पगार वेळेवर भेटतात. पीपल डू नॉट ड्रिंक अल्कोहोल ऑर कमिट व्हायलन्स. लोक अल्कोहोल म्हणजे दारू पित नाहीत किंवा कोणत्याही प्रकारची हिंसा करत नाहीत. द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द गुप्ता रूल इज कंडक्टेड इन अ प्रॉपर अँड इफिशियंट मॅनर. गुप्त साम्राज्यामधलं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे, ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे आपलं राज्य कशा प्रकारे चालतं त्याला म्हणतात ॲडमिनिस्ट्रेशन. तर ते एकदम व्यवस्थितरित्या, सुरळीतरित्या चालू आहे. In this period, the Buddha भिक्खू फा हियन केम टू इंडिया फ्रॉम चायना. आणि त्याच काळामध्ये बौद्ध भिक्खू फा हियन हा चीनमधून भारतामध्ये आला. ही हॅज रिटन ॲन अकाउंट ऑफ हिज ट्रॅव्हल्स इन इंडिया. त्याने भारतामध्ये फिरताना त्याला जे काही अनुभव आले तर ते लिहून ठेवले आहेत. फ्रॉम हिज रायटिंग्स वी लर्न अबाउट द इफिशियंट ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द गुप्ता एम्परर्स. आणि त्याच्या लेखणीतूनच त्याने जे लिहून ठेवलेलं आहे त्यातूनच आपल्याला गुप्त साम्राज्याचं किंवा गुप्त सम्राट कशा प्रकारे आपला राज्यकारभार करत होते अतिशय एफिशियंटली म्हणजे अतिशय व्यवस्थितपणे ते कळते. ठीक आहे. आता 8.5 बघूया, द वर्धन डायनस्टी. तर वर्धन साम्राज्य कसं होतं ते बघूया. विथ द डिक्लाइन ऑफ द गुप्ता पॉवर मेनी स्टेट्स इमर्ज इन नॉर्थ इंडिया. गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासानंतर, गुप्त साम्राज्य संपल्यानंतर अनेक राज्ये उत्तर भारतामध्ये उदयाला आली. द वर्धन डायनेस्टी वॉज वन ऑफ देम. आणि त्यातलंच हे वर्धन साम्राज्य. प्रभाकर वर्धन वॉज द किंग ऑफ थानेसर नियर दिल्ली. दिल्लीजवळील थानेसर इथला प्रभाकर वर्धन हा राजा होता. द वर्धन डायनेस्टी वॉज फाउंडेड बाय हिम. आणि त्यानेच वर्धन साम्राज्याची स्थापना केली. हिज सन हर्षवर्धन एक्सपांडेड द वर्धन एम्पायर अप टू नेपाळ इन द नॉर्थ, अप टू द रिव्हर नर्मदा इन द साऊथ, आसाम इन द ईस्ट अँड गुजरात इन द वेस्ट. तर त्याचा जो मुलगा आहे हर्षवर्धन याने वर्धन साम्राज्य उत्तरेकडे नेपाळपर्यंत, दक्षिणेला नर्मदा नदीपर्यंत, पूर्वेकडे आसामपर्यंत आणि पश्चिमेला गुजरातपर्यंत त्याचा विस्तार केला. ही हॅड कॉर्डियल रिलेशन्स विथ राजा भास्कर वर्मन
ऑफ कामरूप, दॅट मीन्स एन्शियंट आसाम. प्राचीन आसाम जे तेव्हा कामरूप म्हणून प्रसिद्ध होते, तर तेथील जो राजा आहे भास्कर वर्मन ह्याच्याशी त्याने मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. He had also established friendly relations with the Emperor of China and even sent his ambassador to the Chinese court. त्याने चायनाचा जो राजा होता त्याच्याशी सुद्धा मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले आणि त्यांचा जो अँबॅसेडर आहे, राजदूत आहे, तो चायनीज दरबारामध्ये पाठवून दिला. द कॅपिटल ऑफ हर्षवर्धन्स एम्पायर वॉज कनौज. हर्षवर्धनच्या साम्राज्याची राजधानी ही कनौज होती. ट्रेड फ्लरिश ड्युरिंग हिज रेन. त्याच्या काळामध्ये व्यापार भरभराटीला आला, म्हणजे व्यापार जास्त वाढला. He sent a large portion of his revenue for the welfare of the people. रेव्हेन्यू म्हणजे महसूल, कर, ज्यालाच आपण टॅक्स म्हणतो. त्याला जो महसूल, कर किंवा टॅक्स येत होता त्याचा मोठा भाग, त्यातला जास्तीत जास्त पैसा तो लोकांच्या समाज उपयोगी कामं करण्यासाठी वापरत असत. एव्हरी 5 years ही वुड डिस्ट्रीब्यूट ऑल हिज वेल्थ अमॉंग्स द पीपल. दर 5 वर्षांनी त्याच्याकडे असलेली जी सर्व संपत्ती आहे ती तो लोकांमध्ये वाटून टाकत असत. द कोर्ट पोएट बाणभट्टा रोट हर्षचरिता, अ बायोग्राफी ऑफ एम्परर हर्षवर्धन. त्याच्या दरबारामधला एक कवी होता बाणभट्ट नावाचा. त्याने हर्षवर्धनच्या आयुष्यावर आधारित ग्रंथ लिहिला ज्याचं नाव होतं हर्षचरित. This text provides information on the life and achievements of हर्षवर्धन. तर या ग्रंथातून आपल्याला हर्षवर्धनाच्या आयुष्याबद्दल आणि त्याने काय काय कामगिरी केली तर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते. हर्षवर्धन हॅड बिकम अ फॉलोवर ऑफ बुद्धिझम बट गेव जनरस पॅट्रोनेज टू अदर रिलिजन्स टू. हर्षवर्धनने बौद्ध धर्माचा स्वीकार केला, पण दुसऱ्या धर्मांना सुद्धा त्याने पॅट्रोनेज म्हणजे संरक्षण दिले, दुसऱ्या धर्मांचा सुद्धा मान राखला. ही रोट 3 संस्कृत प्लेज, रत्नावली, नागनंद अँड प्रियदर्शिका. त्याने 3 संस्कृत नाटके लिहिली ज्यांचं नाव आहे रत्नावली, नागनंद आणि प्रियदर्शिका. द बुद्धिस्ट भिक्खू युआनश्वांग had come to India from China during his regime. हर्षवर्धनच्या काळामध्ये बौद्ध भिक्खू आहे युआनश्वांग हा चीनवरून भारतामध्ये आला होता. ही ट्रॅव्हल्ड टू ऑल पार्ट्स ऑफ इंडिया. तो भारतामधील सर्व भागामध्ये फिरला. ही स्टेड ॲट नालंदा युनिव्हर्सिटी फॉर 2 years. तो 2 वर्ष नालंदा विद्यापीठामध्ये थांबला. On returning to his homeland, he translated many Buddhist manuscripts into Chinese. जेव्हा तो परत होमलँडला म्हणजे चीनला जात होता किंवा चीनला गेल्यानंतर त्याने जे बौद्ध ग्रंथ होते त्याचं चायनीज भाषेमध्ये रूपांतरण केले. हा बघा, हा आहे तो ट्रॅव्हलर युआनश्वांग. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? युआनश्वांग ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर इंडिया. तो भारतभर सगळीकडे फिरला. He has words of praise for the people of महाराष्ट्र. आणि त्याने महाराष्ट्रातील लोकांसाठी स्तुतीचे उद्गार काढलेले आहेत, म्हणजे महाराष्ट्रातील लोकांचं त्याने कौतुक केलेले आहे. ही राईट्स, त्याने काय लिहिलं आहे महाराष्ट्राबद्दल? द पीपल ऑफ महाराष्ट्र आर अ प्राऊड पीपल. महाराष्ट्रामधली जी लोक आहेत ती खूप प्राऊड फील करतात, म्हणजे खूप अभिमानी आहेत. They never forget a favor done to them, but they do not spare anyone who insults them. फेवर म्हणजे त्यांची जर कुणी मदत केली तर ते कधीही विसरत नाहीत, पण जर कुणी त्यांचा अपमान केला तर ते त्याला सोडत नाहीत. They will help another in distress without a care even for their own life. ते दुसऱ्यांना मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात, ते त्यांच्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाहीत. They do not harm anyone who takes refuge with them. जर त्यांचा कोणी आश्रय घेतला तर ते त्याला अजिबात इजा करत नाहीत. इथे या चित्रामध्ये बघा नालंदा युनिव्हर्सिटी दाखवलेली आहे.
8.6 पॉवर्स इन नॉर्थ ईस्ट इंडिया. नॉर्थ ईस्ट इंडियामधले जे राज्य होती ते म्हणजे ईशान्येकडील भारतातील राज्य. अ स्टोरी इन महाभारता टेल्स अबाउट द मॅरेज ऑफ अर्जुना अँड उलुपी. इथे या चित्रामध्ये बघा नालंदा युनिव्हर्सिटी दाखवलेली आहे. 8.6 पॉवर्स इन नॉर्थ ईस्ट इंडिया. नॉर्थ ईस्ट इंडियामधले जे राज्य होती ते म्हणजे ईशान्येकडील भारतातील राज्य. अ स्टोरी इन महाभारता टेल्स अबाउट द मॅरेज ऑफ अर्जुना अँड उलुपी. कामरूप हे राज्य 4th सेंचुरीमध्ये उदयास आले. इट वॉज एस्टॅब्लिश बाय पुष्यवर्मन. त्याची स्थापना कामरूपची स्थापना कोणी केली तर पुष्यवर्मन यांनी केली. हिज नेम हॅज बीन मेन्शन इन द पिलर इन्स्क्रिप्शन ऑफ समुद्रगुप्ता ॲट अलाहाबाद. समुद्रगुप्तांनी जे अलाहाबादमध्ये स्तंभालेख लिहिलेला आहे तर त्याच्यामध्ये ह्या पुष्यवर्मनचा उल्लेख आढळतो. मेनी इन्स्क्रिप्शन्स ऑफ द कामरूप किंग्स आर अवेलेबल. कामरूपच्या राजाचे खूप सारे उल्लेख तिथे आहेत. द इपिक्स महाभारता अँड रामायणा यूज द नेम प्राग्ज्योतिष फॉर कामरूप. महाभारत आणि रामायणामध्ये कामरूपचा उल्लेख प्राग्ज्योतिष असा केलेला आहे. द कॅपिटल ऑफ दॅट स्टेट वॉज प्राग्ज्योतिषपूर आणि त्याचं जी राजधानी आहे तर ती प्राग्ज्योतिषपूर आहे. टुडे वी नो इट ॲज द सिटी ऑफ गुवाहाटी इन आसाम. आता आपण त्या प्राग्ज्योतिषपूरला आसाममधील गुवाहाटी या नावाने ओळखतो. इन द बुक पेरिप्लस ऑफ द इरिथेरियन सी कामरूप इज मेन्शन्ड ॲज किरादिया ऑर द रिजन ऑफ द किरात पीपल. तर हे जे पुस्तक आहे पेरिप्लस ऑफ द इरिथियन सी तर त्याच्यामध्ये कामरूपचा उल्लेख किरादिया असा केलेला आहे म्हणजेच किरात लोकांचा राहण्याचा प्रदेश. द कामरूप किंगडम एक्सटेंडेड इन द ब्रह्मपुत्रा रिव्हर बेसिन भूतान सम पार्ट ऑफ बेंगॉल अँड बिहार. आता ह्या कामरूपचं जे राज्य होतं तर ते ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे भूटान काही बंगालचा आणि बिहारचा भाग असं पसरलेलं होतं. ड्युरिंग द रेन ऑफ किंग भास्कर वर्मन युआन श्वांग हॅज विजिटेड कामरूप. तर तिथला जो राजा होता भास्कर वर्मन त्याच्या काळामध्ये तो चीनी ट्रॅव्हलर होता की नाही चीनी प्रवासी युआन श्वांग तर तो कामरूपला आला होता. इन दिस चॅप्टर वी लर्न अबाउट द डिफरंट किंगडम्स इन नॉर्थ इंडिया दॅट इमर्ज इन द पिरियड आफ्टर द मौर्यास. या लेसनमध्ये आपण काय शिकलो तर मौर्य सम्राट किंवा मौर्य साम्राज्यानंतर जी छोटी छोटी वेगवेगळी राज्ये उत्तर भारतामध्ये उदयाला आली ती आपण याच्यामध्ये बघितली आहोत. सिमिलरली वी ऑल्सो लर्न अबाउट द सिच्युएशन इन द नॉर्थ ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया ड्युरिंग दॅट पिरियड. आणि त्याच काळामध्ये ईशान्य भारतामध्ये कशी परिस्थिती होती हेही आपण बघितलं. इन द नेक्स्ट चॅप्टर वी विल गेट acquainted with the kingdoms of the साऊथ ऑफ द सेम पिरियड. आता हे आपण नॉर्थ इंडियामधले किंगडम बघितले राज्य बघितले. आता आपण साऊथ इंडियामधले जे राज्य आहेत ते नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहोत. डू यू नो तुम्हाला हे माहीत आहे का अकॉर्डिंग टू द इंडियन ट्रॅडिशन काश्मीर वॉज नोन ॲज कश्यपपूर इन ॲन्शियंट टाइम्स. प्राचीन काळामध्ये भारतीय परंपरेनुसार काश्मीरला कश्यपपूर नावाने ओळखलं जात असत. ग्रीक हिस्टोरियन्स हॅव मेन्शन्ड इट बाय द नेम्स ऑफ कॅस्पॅटिरॉस अँड कॅस्पेरिया. तर जे ग्रीक इतिहासकार होते त्यांनी काश्मीरचा उल्लेख कॅस्पॅटिरॉस आणि कास्पेरिया असा केलेला आहे. देअर इज अ मेन्शन दॅट द कंबोज डायनस्टी रूल्ड देअर ड्युरिंग द पिरियड ऑफ द महाभारता. महाभारताच्या काळामध्ये काश्मीरमध्ये कंबोज नावाचं राज्य होतं. ड्युरिंग एम्परर अशोकाज पिरियड काश्मीर हॅड बिकेम अ पार्ट ऑफ द मौर्य एम्पायर. आणि अशोकाच्या काळामध्ये काश्मीर हे मौर्य साम्राज्याचा भाग होते. इन द 7th century CE काश्मीर वॉज रूल्ड बाय द करकोट डायनस्टी. आणि 7व्या शतकामध्ये काश्मीरवरती करकोट घराण्याचं राज्य होतं. कल्हान हॅज रिटन अबाउट इट इन हिज बुक रजतरागिनी. तर कल्हान नावाचा एक रायटर होता त्याने त्याचं जे ग्रंथ आहे
गिनी त्याच्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. समजलं? बाय बाय.